कोकणामध्ये नारायण राणेंविरोधामध्ये कट रचला जातोय। दीपक केसरकर यांनी हा सनसनाटी आरोप केलेला आहे। नारायण राणेंचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय। नारायण राणेंना हवी असलेली युती होऊ दिली नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे। कोकणात नारायण राणेंचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी केलाय। कोकणात राणेंचं महत्त्व कमी करण्याचा कट सुरू असल्याचंही ते म्हणाले। नारायण राणेंना भाजप शिवसेना युती हवी होती, पण ती युती मुद्दाम होऊ दिली नाही। त्यामुळेच नारायण राणे प्रचारात कुठेच दिसत नसल्याचा दावा त्यांनी केलाय। दीपक केसरकर हे राणे विरोधक मानले जातात, पण नारायण राणेंबाबत केसरकरांनी केलेल्या वक्तव्यानं सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेगळ्याच चर्चा सुरू झाल्या। मोठा कट या जिल्ह्यामध्ये चालू आहे। त्यांना राणे साहेबांचं महत्त्व संपवायचं आहे। राणे साहेबांनी या जिल्ह्याच्या लोकांच्या मनावर अधिराज्य घडवलं। आज ते राणे साहेब तुम्हाला दिसतात का कुठल्या ह्या निवडणुकीच्या प्रचारात? दिसत नाही, कारण त्यांचं महत्त्व त्यांना वाटत होतं की महायुती झाली पाहिजे। त्यांना विश्वासात नाही घेतलं। एवढ्या मोठ्या माणसाचा, एवढ्या मोठ्या आमच्या खासदारांचा अपमान करताना काय वाटला नाही। एवढ्या मोठ्या लाट आलेली होती, अनेक लोक पराभूत झाली महाराष्ट्रामध्ये, पण तुम्ही प्रेमाने खासदार नारायण राणे साहेबांना निवडून दिला, आपल्या दादांना निवडून दिला।